लेजिस्लेटिव्ह असेंब्ली कित्याक जाय हो प्रश्न पडटा बिकॉज दे हॅव बीन जस्ट बुलडोजींग दादागिरीचो हो सरकार जातून ते डिबेटाक रेडी ना डिस्कशनाक रेडी ना and they just may be wanting this particular assembly for the heck of it की आपले कितें आसा ते सेंटराक कितें जाय आनी तांचे कितें सेल्फ विशय आसा ते पास करून घेवपाक आनी ताज्या खातीर कालच्यान पयलीं जाल्यार आज सकाळीं 4:30 आमी असेंब्लींतल्यान घरा गेले आनी आज सकाळीं 8:30 परत आयले सो आय थिंक इन दीस व्यू वेन वी आर शोईंग सो मच ऑफ सिरियसनेस इट इज फॉर द गव्हर्मेंट टू शो पळय स्टार LAQ 1A दीस वॉज रिप्लायड ऑन 30th March 2021 जेन्ना हो क्वेश्चन मार्चान टेबलार आयलो तेन्ना द मिनिस्टर एंड द चीफ मिनिस्टर रिफ्यूज टू आन्सर इट इन स्पायट ऑफ द आन्सर बीइंग गिवन ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस which does not find any provision in these rules and procedure and conduct of business तो तांणी पोस्टपोन केलो ताजे वरती असा माधवी पोस्टपोन जाल्लो माधवी पयर डिस्कशनाक आयलो आनी हो स्टार LAQ आयच्या डिस्कशनाक आयल्लो आशिल्लो आज दे हॅव दॅट एरोगन्सी to say that we are not replying and they don't reply this. So a replied question which has found to be postponed, which they couldn't do under the provisions, they themselves got it into the ambit of answering today and then they are bulldozing and saying we will not answer it today. आणि खंयच्या प्रोविजनान कित्याक आमची सगळी असेंब्ली ह्या रुल्स ऑफ प्रोसिजर एंड कंडक्ट बिजनेसाचेर चलता हाजेर ताका जेन्ना प्रोविजन विचारलें ताणें ही इज गिवन अ प्रोविजन ऑफ 49(2) खंयच प्रोविजन ना जातूंतल्यान हो प्रश्न ही कॅन पोस्टपोन आता प्रश्न कितें आसा वाय इज दीस इशू इम्पॉर्टंट इशू इज इम्पॉर्टंट बिकॉज रायट नाव दीस पर्टिक्युलर वे दे हॅव फायनलायज्ड इट द कन्सल्टंट हूम दे हॅव टेकन इन कोल ब्लॉक म्हणजे डोंगरी तालाचो जो कोल ब्लॉक आमचो आसा तो कोल ब्लॉक आज ऑप्शन करपाक जेन्ना गोंयच्या सरकाराक सगळें दिल्लें आसा GIDC हॅज बीन द नोडल एजन्सी GIDC नोडल एजन्सी म्हणजे एक तुजी कंपनी कशी ती त्या कंपनीन सरकार भितर सरता डिसिजन कंपनी मागता सरकारा कडल्यान 2 वर्स सरकार डिसिजन दिना आनी सडनली अंडर अर्जन्सी अंडर GFR 94 कितें पयर कोविडाचें जाल्लें कोविडाचें जाल्ल्यान अर्जन्सी कितें घेवचें पडलें टेंडर प्रोसेस करपाची गरज नाशिल्ली आनी दे हॅड टू बाय इट दॅट टायम GFR 94 इज यूज इन अर्जन्सी बेसीस दीस GFR हॅज बीन यूज अंडर अर्जन्सी बेसीस GIDCन जे कोण एक्सपर्टीज हाडिल्ले KPMG प्रायस वॉटर कूपर विथ द गव्हर्मेंट अदरवायज ऑल्सो इज वर्किंग विथ सडनली तांकां सायडीक काडले the whole block which GIDC is supposed to be the nodal agency तो काडटा आनी PPP चेर व्हरता under finance department. Now these PPP under GFR 94 takes AXKYNO as the consultant for this Dongri Tal block. At the AXKYNO along with Sunil Tech is involved in the 2015 they are under CBI scanner कित्याक एक वर्सा भितर ते कोल ब्लॉकाचे एक्सपर्ट जाले ते एक्सपर्ट जाले म्हणून थंय तांच्या भितर जेन्ना कोफजांव जावंक लागली दीस पीपल आर डर अंडर द पर्टिक्युलर स्कॅनर आनी हे स्कॅनराच्या अंडर आसतना तुमी ताका नॉमिनेशनाचेर बेसिसाचेर टेंडरींग करना आसतना GIDCची तुमी लेजिस्लेटिव्ह प्रोप्रायटरी क्वेश्चन करता यू कॅनॉट गेट इन टू इट आतां हें सगळें कित्याक करता जवळ जवळ द होल थिंग इज वेन वी आर आस्किंग दीस क्वेश्चन द बेस्ट पार्ट इज आज गोवा गव्हर्मेंटाक हें एक्सटेन्शन मेळिल्लें आसा टू सायन दीस MOU परफॉर्मन्स गॅरंटी दिवपाची आसा परफॉर्मन्स गॅरंटी ताणें हांगा MDO दितलो म्हणून पूण जेन्ना एक्सटेन्शन दिलां गोवा गव्हर्मेंटाक सेंटरान मिनिस्ट्री ऑफ कोलान तेन्ना कितें सांगलां की बेसिकली वाय वी आर फायटींग इज वी नीड टू हॅव अ क्लियर ट्रान्सपरन्सी टू नो वॉट आर द कोल क्वॉन्टिटीज अवेलेबल फॉर फ्युचर मायनींग आनी ताजे प्रमाणे हो जो मध्य प्रदेश स्टेट मायनींग कॉर्पोरेशनान सुद्दां घेवन आशिल्लो ब्लॉक आनी तो भायर आशिल्लो आनी तो ब्लॉक आज आमी घेता नॉमिनेशन बेजीर घेता हें सगळें पूर्ण हें विकपाचें ऑलरेडी थारायल्लें आसा माय व्हेरी स्ट्रॉंग एलिगेशन ऑन दीस पर्टिक्युलर थिंग इज गोवा गव्हर्मेंट इज गोइंग टू लूज अ लॉट ऑफ रेवन्यू बिकॉज ऑफ दीस टायप ऑफ नॉन ट्रान्सपरंट ओपेक टायप ऑफ अ ट्रान्झॅक्शन वीच दे आर ट्रायंग टू डू आनी आतां फर्स्ट प्री बीड ऑलरेडी कंप्लीट जाली पब्लीक डोमेनान ना बाकीचे कितें वापरतात पळय ते फर्स्ट प्री बीड फॉर फायनलायझींग दीस MDO इज ऑलरेडी डन आनी सेकंड प्री बीड मिटींग आसा दी सिलेक्शन ऑफ MDO विल बी इन ऑगस्ट सो हो म्हयनो आनी हो पोस्टपोन LAQ इज व्हेरी पर्टिनंट टू द गोवा गव्हर्मेंट फाल्यां खंयचो सरकार आसूं दी फाल्यां आमी हात बांदून जे घेतले सरकाराक आज पयलो रेवन्यू ना आनी रेवन्यू ह्या कोल मायनिंगाचो समज येना आनी वी आर टॉकिंग अबाउट स्मॉल 160 crores and 170 crores somebody has to pay म्हणून आमी करता म्हाका दिसता वी आर सिरियसली गोईंग रॉंग एक वाटेन 277 crores आमी कजिनोक वेवर दिवंक सोदता एक वाटेन आमी 300 कोटी आयले आमी सांगता एक वाटेन आमी वी आर सेयिंग दॅट वी आर हॅविंग इनफ फंड्स टू टेक केअर ऑफ थिंग्स अँड वी आर नॉट एबल टू टेक केअर ऑफ दीस पार्ट
आणि GRDCन ताणी भितर घेतला इज टोटली रॉंग एज फार एज लेजिस्लेटिव्ह प्रॉपर्टी इज कन्सर्न. इट इज अ कंपनी बाय इट सेल्फ आणि हे ट्रान्झॅक्शन तुका जो सगळो फ्लो दिला एंड्स अप टू द फायनलायझेशन ऑफ द MDO अँड दिस इज एक्झॅक्टली द MDO whom they have in hand which they want to get through back route through AXKYNO. सो आनी इल्ले दिसांनी समज CBI स्कॅनर परत लागलो जो लागतलोच कितें जालें? हू इज लुजींग? गोवा इज लुजींग. हू इज लुजींग रेव्हेन्यू? गोवा इज लुजींग रेव्हेन्यू. आणि हो समज आमी डिस्कशन मागता फॉर अ आन्सर्ड क्वेश्चन अँड यू आर नॉट वॉन्टिंग टू आन्सर असेंब्ली आनी कित्याक जाय? वाय आर वी आस्किंग फॉर असेंब्ली? दॅट मीन्स यू आर प्री डिसायडेड. यू हॅव गॉट 40 बिल्स. आज 4 सुद्धा भूमिपुत्र म्हणून एक बिल हाडून दिलां. ते बिल आमी वाचपाचें केन्ना, पळोवपाचें केन्ना आनी करपाचें केन्ना. सो दे आर जस्ट प्लेइंग विथ द थिंग्स. आय थिंक द लीडर ऑफ ऑपोजिशन अँड द अदर मेंबर्स विल हॅव अ डिस्कशन बट दिस इज अ व्हेरी सिरियस इश्यू पर्टेनिंग टू गोवा. आय हॅव चार्ज इट विथ 1,000 crore स्कॅम. 37 million tons के आनी कितले आसतले ते आनी दिसांनी कळटलें. बट आवर एझम्पशन टू द रिपोर्ट्स दॅट वी हॅव गॉट द MDO ऑपरेट करपाक जो नॉमिनेशन बेसिसाचेर ज्या कन्सल्टंटाक घेतला इज ऑलरेडी अंडर CBI. ही डीड नॉट हॅव बीन टेकन. GIDCन जेन्ना सगळे पद्दतशीर पकड व्हेल्ले फुडें तेन्ना ताका बायपास करून सरकार कित्याक भितर पडला? PPP मॉडेलाचेर कित्याक घेतला? नॉमिनेशन बेसीस कित्याक केला? GFR कित्याक दाखयला? आनी GFR 94 समज अर्जन्सी आसा आतां 2.5 वर्सां जालीं. 2.5 वर्सान तुम्ही अजून फायनलायज करना जाल्यार अर्जन्सी क्लॉज खंयचो? सो देर आर लॉट ऑफ क्वेश्चन्स वीच दे नीडेड टू आन्सर. रनिंग अवे फ्रॉम द क्वेश्चन इटसेल्फ चोराच्या मनान चांदणें. हेंच चांदणें तांचें आशिल्ल्यान ऑल ऑफ देम हॅव रन अवे नॉट वॉन्टिंग टू आन्सर दीस सेकंड टायम. आनी इन द हिस्ट्री ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हांव मातसो सिनियर राणी कडेन उलयतालो की केन्नाच अशें जाल्लें ना की एक क्वेश्चन जाचें उत्तर दिलां ते हावजान उत्तर दिवंक सोदना आनी हो प्रश्न समज भिवपाचो नाशिल्लो उत्तर दिवपाक प्रश्न खंय आसा? दे शूड हॅव आन्सर्ड. वी वूड हॅव डिबेटेड. इफ दे आर क्लियर वी कूड हॅव अंडरस्टूड very clearly. Our charge on them of 1,000 crore scam stands. Otherwise, let the chief minister reply on what he has to say on my charges levied to him in spite of a legislative error what they have done, which is a major error, where the speaker also normally should have been non-partisan and should have given a proper decision. They आज adjournment केला एक पर्यंत is only to evade lot of questions that could have come their way, and they are only finding ways and means to see that हे bulldoze करून आयचे असेंब्ली सेशन झाले, तांचे डिमांड्स पास झाले, बजेट झाले जाल्यार they have ready for election engineering. This is what they are looking at. आणि म्हाका दिसता गोंयचे लोक जे पळयतात should be able to read कित्याक adjourning the house for a reason is very pertinent. पूण जे तुम्ही स्वता उत्तर दिना आणि ताजे तुम्ही परत हाऊस एडजर्न करता म्हणजे you are just running away.